श्री स्वामी समर्थ। आजची कथा जी आहे ती एका छोट्या गावातली एका मुलाची आहे। एका छोट्या गावात एक मुलगा राहत होता। त्याचं नाव होतं रोहित। रोहित खूप गरीब कुटुंबातून होता। त्याचे वडील मजुरी करायचे आणि आई घरकाम। घरात पैसा नव्हता, पण रोहितच्या डोळ्यात एक मोठं स्वप्न होतं। त्याला काहीतरी मोठं करायचं होतं, पण गावातले लोक त्याच्यावर हसायचे, म्हणायचे, तुझ्यासारखा गरीब मुलगा काय मोठं करणार। हे ऐकून रोहित खूप दुखावायचा, पण त्याने कधीच हार मानली नाही। तो रोज अभ्यास करायचा, रोज मेहनत करायचा, पण त्याच्या आयुष्यात अडचणी कमी नव्हत्या। कधी पुस्तक नव्हती, तर कधी वीज नव्हती, कधी खायलाही काही नव्हतं। पण तरीही तो थांबला नाही। एक दिवस त्याच्या शाळेत परीक्षा होती। रोहित खूप तयारी करून गेला, पण पेपर खूप कठीण आला। तो थोडा घाबरला, पण त्याने स्वतःला सांगितलं, मी प्रयत्न करणार। त्याने पेपर पूर्ण लिहिला, पण जेव्हा निकाल लागला तो नापास झाला। सगळे त्याच्यावर हसायला लागले, म्हणाले, बघितलंस, तुझ्याने नाही होणार। त्या दिवशी रोहित खूप रडला। त्याला वाटलं सगळं संपलं, पण त्या रात्री त्याच्या आईने त्याला एक गोष्ट सांगितली। ती म्हणाली, बाळा, लोकांचं काम आहे बोलणं, पण आपलं काम आहे पुढे जाणं। आज तू हरलास, पण जर तू थांबलास नाही तर उद्या नक्की जिंकशील। त्या शब्दांनी रोहितच्या आयुष्यात बदल घडवला। त्याने पुन्हा सुरुवात केली, दुप्पट मेहनत केली आणि काही वर्षांनी तोच रोहित मोठ्या शहरात गेला, मोठी परीक्षा दिली आणि यावेळी तो टॉप झाला। ज्यांनी त्याच्यावर हसले होते तेच लोक आज त्यांचं कौतुक करत होते। रोहितने सिद्ध केलं, गरिबी अडथळा नाही, तर तीच तुमची ताकद असते।